रायगढ़ के खोपोली में फूले साहू आम्बेडकर विचार मंच के नेतृत्व में विशाल धरना आंदोलन किया गया। यह आंदोलन बुद्ध गया महाबोधि महाविहार की मुक्ति और बौद्ध समाज को सौंपे जाने की मांग को लेकर किया गया। प्रदर्शनकारियों ने 1949 के बुद्ध गया टेम्पल एक्ट को रद्द करने की मांग उठाई। खोपोली के डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक के सामने धरने में बड़ी संख्या में भंते, बौद्ध अनुयायी और सामाजिक कार्यकर्ता शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने जोरदार नारेबाजी करते हुए कहा कि महाबोधि विहार बौद्ध धर्म के अनुयायियों का पवित्र धाम है और इसे पूरी तरह बौद्ध समुदाय के नियंत्रण में दिया जाना चाहिए। महाबोधि महाविहार या महाविहार मुक्ततेसाठी जगभरातून भिक्षूंनी आंदोलन सुरू केलेलं आहे। आंदोलनाचा विषय एकच आहे की गेले कित्येक वर्ष हे विहार ब्राह्मणांच्या ताब्यात आहे, परंतु जो त्यावेळेस कायदा पारित त्यांनी केला होता तर 4 बौद्ध लोक आणि 5 हिंदू लोक असे एकूण 9 लोक आणि त्या समितीवर एक कलेक्टर असेल, तर अशी एक समिती गठीत झाली होती। आणि तेव्हापासून परंतु त्याच्यात एक मेक अशी होती की 5 ब्राह्मण असल्यामुळे 5 हिंदू असल्यामुळे 4 बौद्धांचा तिथं कधीही विचार झालेला नव्हता, तर 5 हे बहुमतात असल्यामुळे त्यांचे संपूर्ण काय जे निर्णय असेल ते निर्णय तेच लोक घेत होते। तर हे बौद्ध मात्र नामधारी होते आणि इथून मागं संपूर्ण विहार हे ब्राह्मणांच्याच ताब्यात असल्यामुळे त्यांनी बऱ्याच प्रकारचं तिथे कर्मकांड सुरू केलेलं आहे आणि त्या विहाराची मुक्तता व्हावी। ते खऱ्या अर्थाने जसं आपण बघितलं की हिंदूच्या मंदिरामध्ये हिंदू असतात, ब्राह्मण पुजारी असतात, ख्रिश्चनच्या याच्यामध्ये ख्रिश्चन असतात, मॉमेडन याच्यामध्ये मॉमेडन असतात, तसं बौद्धाचं विहार हे बौद्धांच्याच ताब्यात असलं पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे। त्यासाठी आम्ही जगभरातून सर्व बौद्ध भिक्खू मोठमोठ्या पद्धतीने आंदोलन करत आहे। नुसते देशातलेच नाही तर विदेशातले आता भरपूर भिक्खू या महाबोधी महाविहारामध्ये बुद्धगया येथे दाखल झालेले आहेत आणि सर्व स्तरातून याला संपूर्ण जन आक्रोश होत आहे आणि हे जन आंदोलन धरणे आंदोलन संपूर्ण राज्यातून संपूर्ण देशामधून संपूर्ण जिल्हा तालुका पार गाव स्तरापर्यंत खऱ्या अर्थाने हा बौद्ध समाज बौद्ध बांधव पेटून उठलेले आहे आणि या महाविहाराची खऱ्या अर्थाने मुक्ती झाली पाहिजे। आज नाही तर कधीच नाही, करा नाहीतर मरा या उद्देशाने सर्व बौद्ध बांधव खऱ्या अर्थाने तुटून पडलेले आहे आणि सर्व बौद्ध बांधवाची एक नैतिक जबाबदारी आहे की बुद्ध विहार हे मुक्त झालंच पाहिजे। शेवटच्या सर्व भिक्खूंनी तर असं ठाम केले, आज 20-22 दिवस झालेले आहे, संपूर्ण भिक्षू कशा अवस्थेत तिथं जीवन कटत आहेत। बऱ्याच भिक्षूंची प्रकृती खालवलेली आहे, हे सरकार काय खऱ्या अर्थाने त्याकडे लक्ष देत नाही। त्यासाठी आपल्या सर्वांचा आवाज तिथे पोहोचला पाहिजे। त्यासाठी प्रत्येक विभागामध्ये खऱ्या अर्थानं हे कार्यक्रम मोठमोठ्याने चालू आहे। आज महाबोधी बुद्धगया येथे जे मुक्ती महाविहाराचं मुक्ती आंदोलन चालू आहे, तर आज खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकर विचारमंच खोपोली खालापूर विशाल धरणे आंदोलन यांनी आयोजित केले आहे। त्यामध्ये भिक्खू संघाचाही खऱ्या अर्थाने सहभाग आहे। मी भंते महेंद्र बोधी थेरो बोलतोय, माझ्याबरोबर भंते आदिची तो पण उपस्थित आहे आणि या संस्कार मंचावर बसलेले सर्व गट तट पक्ष विसरून सर्व धर्माचे सर्व जातीचे आणि सर्वात महत्त्वाचं की सर्व पक्ष बाजूला ठेवून सर्वांनीच या हिरारीने राजकीय धार्मिक सामाजिक कार्यकर्ते एकमताने खऱ्या अर्थाने या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत आणि आपला सर्वांचा आवाज खऱ्या अर्थाने सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त लवकर महाबोधी महाविहार हे मुक्त होऊन बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे।